लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात गोवंश कत्तलीच्या काळ्या धंद्यांवर गुन्हे शाखेने जोरदार घाव घालत थरारक कारवाई केली आहे। वडाळा गाव परिसरात चारा पाण्याविना निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या 2 गायींची सुटका करत पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा अक्षरशः ॲक्शन मोडमध्ये उतरली। पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्फोटक कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1 ने वडाळा गावात छापा टाकला। झाडाखाली अमानुष पद्धतीने बांधलेल्या 2 गायी पाहून पोलिसांनाही धक्का बसला। चौकशीत आदिल कलीम कुरेशी राहणार बागवानपुरा नाशिक याने या गायी कत्तलीसाठी आणल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपीला जागेवरूनच ताब्यात घेत सुमारे 1 लाख रुपयांच्या 2 गायीची सुटका केली। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गायींना सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।